सामनावीराचा किताब आपण स्वीकारायचा आहे. पुढचा चेंडू असेल अप्रतिम चेंडू होता. खोलवर टप्प्यात चेंडू फटका खेळण्यात अपयश झालं. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 3 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. मी पुन्हा परत तुम्हाला नियमाची आठवण करून देतो. प्रत्येक इनिंग आपल्याला 20 मिनिटात कंप्लीट करणं गरजेचं आहे. अत्यंत सुरेख फटका होता. गॅप मध्ये चेंडू गेला. क्षेत्ररक्षक थोडेसे पंबल झालेत आणि चेंडू गेला सीमारेखा पार. 4 धावांसाठी चौकार. एका षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 1 कडी बाद 3 धावसंख्येवरती. 1 कडी बाद 7 या धावसंख्येवरती. दरम्यान 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. तुमच्याकडे 15 मिनिटाचा वेळ असेल. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 3 षटक टाकायचे आहेत. तुम्हाला टीम मीटिंग घ्यायची नाहीये. जर 15 मिनिटात 3 षटक फेकले गेले नाहीत तर मात्र तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी करणारा संघ ताकेश्वर देवकरी संघ. टाइमर चालू झालाय. 15 मिनिटाची वेळ आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क पुन्हा गोलंदाज प्रफुल्ल आपल्या संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय. गोलंदाजी मार्क वर स्ट्राईक केला असेल राज निलेश, तर नॉन स्ट्राईकला राज. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता. खोलवर टप्प्यात चेंडू फटका खेळण्यात अपयश आलं. चेंडू गेला निर्धाव. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना 7 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 1 विकेट बाद झाले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. अप्रतिम फटका. पॉइंटच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. क्षेत्ररक्षक दक्ष आहेत. अप्रतिम फलंदाजी अप्रतिम क्षेत्ररक्षण घडलंय. 1च धाव केवळ मिळेल. एका धाब्याची धावसंख्या पुढे वाटून धावसंख्या 8 धावा. 8 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. पुढचा चेंडू असेल उंच गुडा फटका खेळलाय. चेंडूला लॉन्च केलाय. आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. मिला मौका और जड़ दिया छक्का. गेंद आसमान को चीरती हुई सीमा का बाहर. 6 रन. बहुत ही बढ़िया शॉट. और 6 रन के साथ रन से आगे बढ़ती हुई 14 रन 14 रन. फिर एक बार प्रफुल्ल अपनी गेंदबाजी मार्ग पर और बल्लेबाजी मार्ग पर राज. ये भी गेंद अच्छी थी. ब्लॉक में डाली हुई गेंद उड़ी है और सीधा जाके फील्डर के गोदी में और दूसरे विकेट का पतन होता हुआ. 14 रन. हेलो 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 चेक. हेलो 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 हेलो. चला फलंदाज, चला आपण त्वरा करा लवकर. विजय खामकरजी. हेलो हेलो. बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील सुहास कामकर आणि निलेश पॉवर हटर कॉमसाईवर खेळतोय विजय खामकर. षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. विजय खामकर फलंदाजी मार्कवर आलेत. शेवटचे 2 चेंडू बाकी असताना कशा प्रकारची फलंदाजी यांच्याकडून केली जाते पाहण्यासारखं असेल. हेलो ऑस्ट्रेलियाला निलेश आहे. हेलो 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 हेलो. अप्रतिम चेंडू होता. फटका तितका चांगला नाहीये. क्षेत्ररक्षण अप्रतिम झालंय. कोणतीही धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता मात्र झाले. धावसंख्या 14 धावा. हेलो हेलो हेलो. पुढचा चेंडू सर पुन्हा एकदा प्रफुल्ल याचा. हेलो. अप्रतिम चेंडू आहे. षटक संपल्याची घोषणा केली जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर निलेश पॉवर हिटर खाम संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 14.
हॅलो हॅलो अजून ही 2 षटक बाकी आहेत. तुम्हाला 2 षटकं 11 मिनिटात कंप्लीट करायची आहेत. वेळ तुमच्यासाठी थांबणार नाहीये. 11 मिनिटाची वेळ असेल. 11 मिनिटात तुम्हाला 2 षटक फेकावे लागतील. हॅलो 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 जर 20 मिनिटात आपली इनिंग कंप्लीट झाली नाही तर आपल्याला पेनल्टी स्वरूपात एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला उभा राहावा लागेल. म्हणजे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण केवळ 4च खेळाडू ठेवू शकता. हॅलो चला स्पीड अप घ्यायचं. 2 षटक कंप्लीट करायचे आहेत. 11 मिनिटाची वेळ आहे कारण सामना ड्रिंक्स ब्रेकसाठी थांबला होता. 11 मिनिटाची वेळ आहे. 2 षटक कंप्लीट करायचे आहेत. नवीन बॉलर गलतीची मार्कवर अविनाश हॅलो अविनाश गलतीची मार्कवर सज्ज आहेत. विजय आणि निलेश जोडी मैदानात आहे. पहिल्या चेंडूवरती एकेरी धावाचा फटका आलाय. विजय खामकर स्ट्राईक वरती आहेत. विजयच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. सगळ्याच्या आशा आकांक्षा घेऊन मैदानामध्ये तो उतरलाय. पुढच्या चेंडूवरती काय घडणार. अप्रतिम फटका. लॉफ्ट ड्राईव्ह खेळले आहेत आणि गच्चा क्षेत्ररक्षण चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. हॅलो 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 पुढचा फलन हॅलो पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलची मार्क पर पुन्हा एकदा अविनाश सज्ज आहे. अप्रतिम फटका खेळलाय. चेंडूला लॉ हॅलो पुढचा चेंडू सर पुन्हा एकदा अविनाश. पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह मिड विकेटच्या पट्ट्यात मस्तकला दस्त देणारा फटका. 6 धावांसाठी षटकार. अप्रतिम फटका अप्रतिम फटका. विजय खामकर नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावत आहे. सलग 2 चेंडू 2 षटकार आलेत. त्याच्या आधीच्या चेंडूवरती चौकार आलाय. म्हणजे 3 चेंडूवरती तब्बल 16 धावा विजय खामकरच्या माध्यमातून गोळा केल्या गेल्यात. धावसंख्या 31 धावा 32 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अविनाश याचा. शॉर्ट पिच चेंडू होता. पुन्हा एकदा प्रहार केलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. 2 धावांची धावसंख्या पुढे वाढताना धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवरती. 44 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. चौतीस धावा स्कोर कार्डवर लागल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अविनाश याचा. अप्रतिम चेंडू आहे. दरम्यान षटक संपल्याची गोष्ट केली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर निलेश पावरटर खाम संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 34. 34 रन्स ऍट द एंड ऑफ थर्ड ओव्हर विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. कम ऑन डीजे.
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. शेवटचं अंतिम षटक प्रगती मार्गावरती आहे. 6 मिनिटाची वेळ आहे. 6 मिनिटात षटक तुम्हाला कम्प्लीट करावं लागेल. बिंदूच्या मार्कवर मयूरच्या माध्यमातून अंतिम षटक हाताळलं जाते. बिंदूच्या मार्कवर निलेश ऑस्ट्रेलियाला विजय. विजयच्या माध्यमातून घणाघाती फलंदाजी. 7 चेंडू 18 धावा. पहिला चेंडू बेमरच्या स्वरूपात पंचाकडून दंडित केला जात आहे. रस्त्यांवरती वेग अचूक होत नाहीये. 1+1 2 धावा निश्चितरित्या खात्यात जमा होणार. च्या स्वरूपात चेंडू घोषित केला जातो. या पुढील चेंडू फ्री हिटची संधी असणार आहे. धावसंख्या 36 धावा. चौथं आणि अंतिम षटक प्रगती पथावरती असताना पहिल्या चेंडूवरती गलतीचे मिस्टेक झाले. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. अप्रतिम चेंडूचा प्रयत्न. हॅलो हॅलो फ्रीहिटची संधी असताना संधी मात्र होते. संधीचं सोनं. पुढचा चेंडू आहे. बॅटची रेडिंग लागले. चेंडू यस्टेनच्या मागे तडब्यांच्या पट्ट्यात जात असताना 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची धावसंख्या वाढताना धावसंख्या 38 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. या षटकात आतापर्यंत केवळ 2 चेंडू फेकले गेलेत. अजून ही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटक आपल्याला पूर्ण करावं लागेल. आपल्याकडे 4 मिनिटाची वेळ आहे. हॅलो बघू पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा मयूरचा. प्रदीप फटका चेंडूला लॉन्च केलं सीमारेखे बाहेर. 6 धावा सरी षटकार. पंचेचाळीस धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. अप्रतिम फलंदाजी विजय खामकर. मॅन इज ऑन फायर. आता मात्र सुरेख फटका पुन्हा एकदा लॉन्च केलाय. बॅक टू बॅक मस्तकला दस्तक करणारा फटका षटकार. धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. 51 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. शेवटचं अंतिम षटक मयूरच्या माध्यमातून महागडं षटक हाताळलं जात आहे. चेंडू त्यांच्या मागे धावच सुटलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळतोय. चेंडू आणि फिल्डरची मात्र भेट काय होत नाहीये. वाईडच्या स्वरूपात चेंडू आहे. वाईड +2 3 धावा खात्यामध्ये जमा होत आहेत. 53 धावा स्कोर कार्ड वर 54 धावा स्कोर कार्ड वर लागल्या होत्या. 54 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत.
अजून या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. पुन्हा गोलची मार्कवर मयूर असेल. फलची मार्कवर आता मात्र प्रदीप फटका चेंडूला लॉन्च पाठावर सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी षटकार. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. साऊंड ओढा. किती झाले आता टोटल? का त्याचं नाही होत आहे. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. व्यासपीठावरती आगमन झाले सन्मान्य आदरणीय विनोदजी खामकर साहेब, त्याचबरोबर दीपकजी लाडगे साहेब, दोन्ही दिलीप लाडगे साहेब. या स्पर्धेच्या वतीने खाम क्रिकेट असोसिएशनच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत. आप आए बाहर आया. चोवीस चेंडू आणि जिंकण्यासाठी 69 धावांची गरज आहे. 69 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स. चला यानंतर होणारा सामना असेल नागसूत क्रीडा मंडळ चिल्ले वर्सेस जय बजरंग पुगाव. संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉर्डच्या बाजूला असलेल्या टॉस का बॉस सेक्शन मध्ये येतील. नागसूत क्रीडा मंडळ चिल्ले वर्सेस जय बजरंग पुगाव. चला पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. वेळ सुरू झालेली आहे. निलेश पावडर काम वेळ सुरू झालेली आहे. क्षेत्रक्षण सजून घ्या. 20 मिनिटं चालू झालेली आहेत. 20 मिनिटात आपल्याला इनिंग खतम करायची आहे, संपवायची आहे. हॅलो 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 चेक. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 69 धावांची गरज आहे. नागेश्वर देवकरे संघाची सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. सुजल आणि प्रफुल्ल. एका साइडला स्ट्रायकेटला सुजल असेल, नॉन स्ट्रायकेटला प्रफुल्ल असेल.
आणि गुरुदाची मार्कवर पहिलं षटक हाताळलं जाईल राजच्या माध्यमातून. हॅलो मी व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य दिलीप लाडगे सर आणि विनोद खामकर सर दोघांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉस सेक्शन मध्ये यायचं आहे. आपल्या सोबत आहेत यानंतर होणारा महत्वपूर्ण सामना जय बजरंग पुगाव संघाचे विचारे सर, तर त्याचबरोबर नागसूर क्रीडा मंडळ चिल्ले संघाचा कर्णधार नागेश, या दोन संघादरम्यान हा महत्वपूर्ण सामना होणार आहे. या सामन्याची नाणेफेक केली जाईल सन्मान्य विनोदजी खामकर साहेब त्याचबरोबर दिलीपजी लाडगे सर यांच्या हस्ते. कॉल कोणाचा असणार आहे? कॉल कोण करतोय? टॉस केला जातोय. कॉल कोण करतंय? नागसूर क्रीडा मंडळ चिल्ले संघाचा नागेश. टेल्स कॉल हेड्स इट. सुंदर असा चेंडू काहीच समजलं नाही फलंदाजाला आणि झेल बाद होतोय तो. आणि नाणेफेक जिंकले जय बजरंग बुगाव सर. आपण मागे सुद्धा सामन्यामध्ये नाणेफेक जिंकलात, फलंदाजी स्वीकारलात, आता कोणता निर्णय स्वीकारताय? फलंदाजी. पुन्हा फलंदाजी. त्यांच्या यशाचं गबक मला वाटते फलंदाजीच आहे. किती धावा या वेळेला गोळा कराल? 50+. 50+ धावा. शुभेच्छा तुम्हाला या पूर्ण स्पर्धेसाठी, या सामन्यासाठी. त्याचबरोबर नागसूर क्रीडा मंडळ चिल्ले आपण नाणेफेक हरलायत. आपण प्रथमतः आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. किती धावापर्यंत त्यांना रोखाल असं तुम्हाला वाटतं? 40+. 40+ की 40च्या आतमध्ये? 40-45. 40-45 पण तुम्हाला रोखायचं आहे. बरं, यासाठी तुम्ही त्यांच्या संघामध्ये असणाऱ्या कोणत्या खेळाडूंना टार्गेट केलंय का की हा एक खेळाडू आहे त्याला आपल्याला रोखायचा आहे? जसं मागे आपण पाहिलं होतं की जो आपला बाह्य संघ होता किंवा मुठवली संघ होता त्याने ते प्लॅनिंग केलं होतं, तशा प्रकारचं प्लॅनिंग त्यांनी प्रत्यक्षात उतरवलं. असं प्लॅनिंग तुम्ही काय केलं का? प्लॅनिंग 100% आहे, कारण त्यांच्या टीममध्ये असे चांगले चांगले खेळाडू आहेत. हेमंत असेल, तेजस असेल, चांगले खेळाडू आहेत. त्यांना आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रुपेश होता. रुपेशसाठी कोणती स्ट्रॅटेजी केल्यात काय? कोणता गोलंदाज तुम्हाला वाटतं रुपेशची विकेट गेल? आमचे चांगले गोलंदाज हे सगळे चांगलेच आहेत. कोणी पण घेऊ दे, आम्हाला फक्त मॅच जिंकायचे बस. आणि तुमचा आघाडीचा खेळाडू नितेश थोडासा इंज्युअर्ड आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? काय अपडेट आहे तुमच्याकडे? नितेशच्या पायाला दुखापत झालेली आहे. आम्हाला तो खेळाडू पाहिजे होता टीममध्ये, पण ठीक आहे. असं आमच्याकडे बॅटिंग साईड, बॉलिंग साईड दोन्ही साईड आहेत, बरेच खेळाडू आहेत. आम्ही ट्राय करू. निश्चितच नितेश थोडासा इंज्युअर्ड असल्यामुळे आजचा सामना खेळणार नाहीये, पण त्याला या पुढील शुभेच्छा, पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा आपल्या निश्चित असणार आहेत. धन्यवाद सर. धन्यवाद निलेश सर. ओव्हर टू यू कॉमेंटेटर. हॅलो. चला आपण मॅच कडे बघूया. पहिलं षटक प्रगतीपथावर राजच्या माध्यमातून षटक हाताळलं जात आहे आणि धावसंख्या 8 धावा झाल्या. आता या चेंडूवरती मात्र प्रहार केला स्टेटच्या स्वरूपात खणखणीत सलसलीत डावर चौकार.
आमच्या सोबत आमचे समालोचक मित्र आहेत, खास रोहा तालुक्याचा बुलंद आवाज प्रशांतजी गोटम आहेत. आपल्या खास शैलीत त्यांचा सुद्धा आवाज आपण कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकणार आहात. एक अप्रतिम दर्जाचे समालोचक आहेत. तुमच्याकडे 13 मिनिटं बाकी आहेत. तुम्हाला षटक 3 षटक 13 मिनिटात कंप्लीट करायचे आहेत. नाहीतर अंतिम षटक चालू असताना तुम्हाला अतिरिक्त खेळाडू 38 सेक्टरच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. गोलंदाजी बार्क व नवीन गोलंदाज रोहितच्या माध्यमातून गोलंदाजी टाकली जाईल. अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे, झेल मात्र सुटलाय. झेल सुटला गेलाय, जीवदान मिळालंय अविनाशला. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. एक गडी बाद झालाय सुजलच्या स्वरूपात. ज्या सुजलकडे क्षमता आहे, ज्या सुजलकडे पॉवर होती, तो मात्र तंबूत परतलाय. आता मात्र जबाबदारी असेल प्रफुल्ल आणि अविनाश याची. पुढचा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रोहित आहे. गोलंदाजी करत असताना थोडीशी अडथळा झालाय. मित्रा, आपल्याला समजून घ्यायचं की आपल्याकडे 12.5 मिनिटं आहेत. 12.5 मिनिटात आपल्याला अजूनही हे षटक आणि यानंतर 2 षटक फेकायचे आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित याचा पुढचा चेंडू आहे, प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तैनात केले गेले होते, मात्र मस्तकला दस्तक देण्याचा फटका. 4 धावांसाठी चौकार. चला चेंडू द्यायचा आहे समोरच्या बाहेर जे खेळाडू असतील. पुन्हा गोलंदाजी मार्क रोहित सज्ज आहे. अप्रतिम फटका खेळलाय, 38 सेक्टरच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल केलाय. चेंडू जातोय डीप मिड ऑनच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. 18 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 18 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. या षटकात आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत, अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा रोहित याचा. हा चेंडू मात्र यष्टींच्या खूपच बाहेर, पंच हात पाहिला वाईड असल्याची खूण करतायत. एक्स्ट्राने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 19 धावा स्कोर कार्डवर लागतायत. अविनाश स्ट्रायकर खेळ असताना पुढचा चेंडू होता, थोडासा आखूड टप्प्याचा होता. फटका खेळलेत, केवळ 1च धाव मिळेल. एका धावीने थेंबे थेंबे तळे साचले. धावसंख्या 20 धावा. षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. आता मात्र सुरेख चेंडू होता, ब्लॉक होल मधला चेंडू फटका खोदून काढलाय. केवळ 1च धाव मिळेल. एका धावीने धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवरती. 21 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 21 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. आता मात्र शेवटचा चेंडू बाकी षटकातील. अप्रतिम प्रहार केलाय, चेंडू जातोय का पाहूया. सीमा रेखा पार, 6 धावांसाठी षटकार. चला 1 मिनिटाचा हा ड्रिंक्स ब्रेक आहे. त्यानंतर पुन्हा परत चला पंचांना जलपानाची व्यवस्था करायची आहे, पाण्याची व्यवस्था करायची आहे. 1 मिनिटाचा ब्रेक असेल आणि त्यानंतर उर्वरित 2 षटक
तुम्हाला उर्वरित 2 षटक तुम्हाला 9.5 मिनिटात टाकायचे आहेत. 9.5 मिनिटाची वेळ असेल तुम्हाला 2 षटक टाकण्यासाठी. ऑल सेट. अंतिम 2 षटक बाकी आहेत. 27 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. तुम्हाला हे 2 षटक टाकण्यासाठी 9.5 मिनिटाची वेळ आहे. पुढेचा जर फटका खेळलाय. व्हाट अ शॉट. लॉफ्टेड ड्राइव्ह. चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य मान्यवर यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या मंडळाला सतत सहकार्य करणारे असे विनोदजी खामकर साहेब आहेत. त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. मी विवेक तांडेल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विनोदजींचा सन्मान या व्यासपीठावरती करून घ्यायचा आहे. पुढचा चेंडू असेल पुन्हा पुढचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रफुल्लचा प्रयत्न मात्र फसलाय. चेंडू निर्धाव आहे. चेंडू निर्धाव गेलाय. धावसंख्या मात्र स्थिर आहे 33 या धावसंख्येवरती. आता मात्र अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज बाद झालाय. विनाश बॅक टू द डगआउट. प्रफुल्ल back to the dugout. नवीन फलंदाज बॅटिंग माखवत येतोय. अल्पेश. चेंडू सुंदररित्या खेळलेत. थर्ड मॅनच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. छोटा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवरती. 35 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. 35 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. अजून ही जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. 34 धावांची गरज आहे. हा चेंडू सुरेख आहे. निर्धाव चेंडू आहे. आता मात्र शेवटच्या अंतिम षटकात जिंकण्यासाठी 6 चेंडू 34 धावांची गरज आहे. तुमच्याकडे फक्त 3 मिनिटाची वेळ आहे. 3 मिनिटात तुम्हाला षटक टाकावं लागेल. अन्यथा ज्या चेंडूवरती ते इनिंग 20 मिनिटाच्या संपणार नाही ते उर्वरित चेंडू तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला स्पीड अप घ्यायचं आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क पर भावेश. फलंदाजी मार्क पर स्टॅकनला अविनाश. फटका सुरेख खेळाय. चेंडू
फाईन लेगच्या पट्ट्यात गेला क्षेत्ररक्षक डी फाईन मध्ये तो अडवतोय. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्या पुढे वाढते. धावसंख्या 36 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. चला स्पीड अप करायचंय. 2 मिनिटं शेवटची बाकी आहेत. पुढचा चेंडू आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यष्ट्याच्या मागे क्षेत्ररक्षण चांगलं झालं. यष्ट्यामध्ये फेक मात्र तितकी चांगली झाली नाहीये. एकच धाव बाईच्या स्वरूपात मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 37 या धावसंख्येवरती. शेवटचं अंतिम षटक भावेशच्या माध्यमातून टाकलं जात आहे. स्ट्रायकेंड वरती अविनाश, नॉन स्ट्रायकेंडला अल्पेश. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा भावेश याचा. अखुट टप्प्यात चेंडू आहे. चेंडू यष्ट्यांच्या खूपच बाहेर. पंच हात फैलावत वाईड असायची खूण करतायत. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या 38 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा बावीस याचा. अखुट टप्प्यात चेंडू. हा सुद्धा चेंडू यष्ट्यांच्या बाहेर. धावसंख्या 39 धावा. शेवटचं मिनिट बाकी आहे. पंच आपण लक्षात घ्यायचं आहे. सूचना झाल्यानंतर एक अतिरिक्त खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये तैनात करायचा आहे. पुढचा चेंडू असेल. अप्रतिम चेंडू आहे. प्रहार सुरेख केला. क्षेत्ररक्षक आहेत. दस्तकला मस्तक देणारा फटका. 4 धावांसाठी चौकार. अप्रतिम फटका. धावसंख्या जाऊन पोहोचते 43 या धावसंख्येवरती. 43 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. अजून या षटकातील 3 चेंडू बाकी आहे. पुढचा चेंडू. अप्रतिम फटका. 6 धावांसाठी ब्रँडेड षटकार. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 49 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू आहे. अप्रतिम प्रहार केलाय. पुन्हा एकदा चेंडू बघूया जाईल का. सीमा रेखा पार. 6 धावांसाठी येतोय षटकार. त्या जाऊन पोहोचते 55 या धावसंख्येवरती. शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. वेळ समाप्त झालेला आहे. एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तैनात करायचा आहे. एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येणार आहात. एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये. अप्रतिम फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक सीमा का बार. 4 धावांसाठी चौकार. दरम्यान हा सामना मात्र जिंकला जातोय. दिलेश पॉवर खांब संघाच्या द्वारे विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हॅलो